नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। राज्यातील महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत। ठाकरेंनी भाजपाला शिंदे गटाला दिलाय मोठा दणका। बेस्टच्या पराभवाचा जो काही बदला ठाकरेंनी घेतला आहे त्यामुळे भाजपा शिंदे गटाच्या सर्व शिलेदारांचा पराभव झालेला आहे। 2 दिवस बेस्टच्या पराभवाच्या बातम्या येत होत्या, परंतु खरा आणि मोठा विजय तर शिवसेना ठाकरेंच्या शिलेदारांनी असा काय मिळवला आहे की सर्वच भाजपाच्या शिंदे गटाच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केलं आहे। नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर ठाकरेंचे कट्टर समर्थक असाल आणि निष्ठावंत कट्टर शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये मी शिवसैनिक लिहायला विसरू नका। तर आपण सुरुवात करूया, नेमका ठाकरेंनी कोणता मोठा विजय मिळवला आहे। गेल्या 2 दिवस बेस्टच्या पराभवाची चर्चा झाली, तिथे मतं अगदी 10 ते 11 हजारच्या दरम्यान सर्व मतं होती, परंतु तोच पराभव सर्व मीडियात दाखवला। परंतु असा मोठा विजय ठाकरेंनी मिळवला आहे की तो कुठेच नाही, तो फक्त आपल्या चॅनलवर जो काही 100% खरा झालेला विजय आपण बघणार आहोत, ज्यामध्ये 25 ते 35 हजार मतदारांनी आपला हक्क बजावला होता आणि त्यामध्ये ठाकरेंच्या विजयाची मोठी घोषणा झाली होती। तो विजय म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढी, तेथे शिवसेनेचा भगवा झेंडा मोठ्या दिमाखात फडकला। आपल्या स्थानिक लोकाधिकार समितीने 15 पैकी 11 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे आणि ठाकरेंनी या मोठ्या गोष्टीचं कौतुकसुद्धा केलं आहे। जी बेस्टची छोटी निवडणूक होती त्याच्या बातम्या सगळीकडेच आल्या, परंतु हा मोठा 30 ते 35 हजार मतदार असलेला स्थानीय लोकाधिकार समितीने भगवा झेंडा फडकवलेला शिवसेनेचा मोठा विजय हा मात्र कुठेच नाही, तो आपल्याला सगळीकडे शेअर करावा लागेल। या विजयानंतर उद्धव ठाकरेंनी सर्व शिलेदारांचं मोठं कौतुक केलं आणि शिवसैनिकांनी जिंकलेल्या उमेदवारांनी गुलाल उधळत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या नावाच्या विजयाच्या घोषणा दिल्या आणि असाच विजय आम्ही मुंबई महानगरपालिकेवर मिळवणार अशी सुद्धा शपथ यावेळी घेतली। त्यामुळे मुंबई ही ठाकरेंची आहे आणि ठाकरेंचीच राहणार, त्यामुळे मराठी माणूस हा ठाकरेंना साथ देणार यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मुंबई पोर्ट ट्रस्टवर ठाकरेंनी भगवा फडकवल्यामुळे शिवसैनिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे का? आणि अशाच प्रकारे मुंबई महानगरपालिकेवर सुद्धा भगवा झेंडा फडकेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।